नमस्कार मित्रांनो, मी प्रिनय बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या जर्नी विथ प्रिनय या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत चटकदार आणि झटपट होणारा एक पदार्थ म्हणजे ब्रेड कटलेट। सकाळचा चहा असो किंवा संध्याकाळचा नाश्ता असू दे, ब्रेड कटलेट हा सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आहे। तर चला वेळ न दवडता सुरुवात करूया। तर ब्रेड कटलेटच्या या रेसिपीसाठी आपण घेतलेलं साहित्य आहे, तर आपण मोठे 4 बटाटे घेतलेले आहेत, त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, थोडं आलं घेतलं आहे, लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, मिरची घेतली आहे, त्यानंतर बेसन घेतलेलं आहे आपण म्हणजेच डाळीचं पीठ, हळद घेतली आहे, मीठ घेतलं आहे आणि ब्रेड जे की फ्रेश मी आत्ताच घेऊन आलेलो आहे। की आपण जे साहित्य दाखवलं होतं, आता त्याच्यानंतर आपण फोडणीची तयारी करतोय, म्हणजे जी बटाट्याची भाजी बनवावी लागते कटलेटसाठी। तो त्यासाठी घेतलेला आहे आपण राई आणि कढीपत्ता, आणि जी मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं कोथिंबीर मिरची, त्याची आपण ही पेस्ट करून घेतलेली आहे। एका भांड्यामध्ये आपण बेसन घेतलेलं आहे, या बेसनमध्ये आपण मीठ आणि थोडासा नावापुरता सोडा टाकणार आहोत। त्यानंतर जे बटाटे होते त्या बटाट्याला बारीक स्मॅश करून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर आपण घेतलेली आहे थोडी। सर्वप्रथम आता आपण एक कढई ठेवलेली आहे तापायला, आणि त्यामध्ये आता तेल टाकणार आहोत थोडंसं। याच्यामध्ये आपण थोडं तेल टाकलेलं आहे आणि थोडं गरम व्हायला द्यायचं आहे, जेणेकरून जे फोडणीचं साहित्य मी तुम्हाला दाखवलं होतं, कढीपत्ता, मोहरी म्हणजेच राई, हे आपण गरम करून घेणार आहोत तेलामध्ये। व्यवस्थित हलवून घेणार आहे। थोडंसं व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जी आपण आलं लसूण मिरचीची पेस्ट बनवली होती आणि कोथिंबीरची, ती आपण त्याच्यामध्ये फ्राय करायला टाकणार आहोत। आणि ती सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायची आपण तेलातून, जास्त काळी व्हायला पण द्यायची नाही आहे, एकदम हलकं फक्त तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे, कारण जर काळी झाली तर त्याला कडवटपणा येऊ शकतो आणि मग आपल्याला जे कटलेट होतील ते खाण्याला व्यवस्थित लागणार नाही। त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा हळद टाकणार आहोत आपण याच्यामध्ये। पुन्हा एकदा व्यवस्थित हे मिश्रण हलवून घेणार आहोत। थोडंसं हलवून झाल्यानंतर यामध्ये आता आपण जे आपले बाकीचे मेन इन्ग्रेडियंट्स आहेत, म्हणजेच बटाटा स्मॅश केलेला आपण टाकणार आहोत। ॲक्च्युली कटलेट असो किंवा वडापाव असून दे, याची खरी गंमत जी असते ही त्याच्या भाजीमध्येच असते, कारण जर तुमची भाजी व्यवस्थित झाली तर बनणारा वडा असो किंवा बनणारा कटलेट असो, ज्याला काही ठिकाणी कटवडा सुद्धा म्हटलं जातं, तो अतिशय उत्तम बनतो। आणि मुंबईमध्ये विशेषतः बऱ्याच ठिकाणी श्रीकृष्ण असेल किंवा कीर्ती कॉलेजचा वडापाव असेल, आणि बऱ्याच ठिकाणी भाऊचा वडापाव खूप फेमस आहेत त्यांच्या भाजीसाठी, आणि त्यांची भाजीची विशिष्टता तशी असते की त्यामुळे तो वडापाव खूप छान लागतो आणि लोकांची गर्दी तिथे खूप असते।
मसाला लावून घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे भाजी दिसते. आता त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. आपण बॅटर मध्ये पण सुद्धा मीठ टाकणार आहोत, सो याच्यामध्ये पण टाकताना आपण थोडं कमीच टाकणार आहोत, कारण चण्याच्या पिठामध्ये पण आपण मीठ टाकल्याने त्याला सुद्धा थोडी चव येणारच आहे. आता अशा प्रकारे ही भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आणि हिला जास्त शिजवायचं नसतं, कारण ऑलरेडी बटाटे शिजलेले आहेत. आणि जर आपण मगाशीच सांगितलं, मी जास्त शिजवण्याचा प्रयत्न केला तर थोडा कडवटपणा येऊ शकतो एकंदरीत त्या पूर्ण भाजीला. आणि कडवटपणा आला तर आपले जे वडे असतील किंवा कटलेट असतील ते व्यवस्थित लागणार नाहीत. आता थोडा वेळ आपण याला झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत, म्हणजे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते पूर्ण एकजीव होतील या भाजीमध्ये. आणि 5 मिनिटांनी आपण पुन्हा लगेच काढणार आहोत झाकण. मिनटं झालेली आहेत, तर आता आपण बघणार आहोत की भाजी शिजली आहे का व्यवस्थित आणि एकजीव झाली आहे का. हो, वाफा येत तर याचा अर्थ भाजी एकजीव झालेली आहे. आणि आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्याने एक भाजीला वेगळी चव येते आणि खायला पण खूप छान लागतं कोथिंबीरने. तुम्ही कुठेही वडापाव ज्या वेळेला खाल त्यामध्ये कोथिंबीर ही सगळ्या ठिकाणीच असते. कोथिंबीरने एक वेगळी चव येत असते प्रत्येक वेळेला वड्याला सुद्धा. तर आता आपण वड्याचं बॅटर बनवून घेतलंय. त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये चण्याचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडी हळद टाकणार आहोत आपण. 1 चमचा हळद टाकली छोटा. त्यानंतर त्यामध्ये हलका सोडा टाकणार आहोत आपण. विशेषतः जर सोडा टाकण्याचं कारण हे असतं की त्याने थोडा क्रिस्पीनेस येतो. म्हणजे आपण ब्रेड पकोडे बनवतोय आणि वडे बनवतोय, त्यामुळे थोडा क्रिस्पीनेस तर हवाच आहे. त्यामुळे आपण त्यामध्ये सोडा टाकतोय. जर तुम्हाला सोडा टाकायचा नसेल तुम्ही नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीपुरतं मीठ, कारण ऑलरेडी आपण भाजीत मीठ टाकले, त्यामुळे इथे आपण मीठ टाकताना थोडं कमीच टाकणार आहोत. आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकून हे पूर्ण बॅटर आपण एकजीव करून घेणार आहोत. एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाडं सुद्धा नाही, असं मीडियम बॅटर आपण तयार करणार आहोत, जेणेकरून जो वडा आहे त्याला जी लेयर येईल बेसनची ती जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण होणार नाही. आणि आतली भाजी पण व्यवस्थित शिजली जाईल जेणेकरून. तर आता आपलं हे बेसनचं बॅटर तयार झालेलं आहे. त्याच प्रकारे आपण भाजी सुद्धा व्यवस्थित, म्हणजे आपल्याला जी ब्रेडला लावायची आहे त्यासाठी करून घेतलेली आहे. आणि आता इथे आपण ब्रेडला आता भाजी लावायला सुरुवात करणार आहोत. तर अशा प्रकारे आता आपण ब्रेडला भाजी लावून घेतो आहोत. तुम्ही हातानेही सुद्धा लावू शकता, पण हायजीनचा विचार करता आपण जर व्यवस्थित चमच्याने लावली तर आय थिंक ती व्यवस्थित लागते सुद्धा. अशा प्रकारे आपला हा एक ब्रेड तयार झालेला आहे. आता या भाजी लावलेल्या ब्रेडला आता आपण असं त्रिकोणी रूपामध्ये कापून घेणार आहोत. आणि याचे आपण 4 तुकडे करतोय, कारण कसं असतं जे दुकान वगैरे असतं किंवा ज्या गाड्या असतात वडापावच्या, त्यांच्या ज्या कढया असतात त्या फार मोठ्या असतात. त्यामुळे तिकडे ते तळणं 2 तुकड्यांमध्ये खूप सोपं असतं. पण आपल्याकडे जी कढई आहे ती छोटी असल्यामुळे आपण त्याचे 4 तुकडे करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपण कढई घेतली आणि कढईमध्ये आता तेल सुद्धा गरम झालेलं आहे. सो एक एक करून आता आपण जे ब्रेड पकोडे बनवले आहेत ते आपण यामध्ये सोडणार आहोत फ्राय करण्यासाठी. तर हा पहिला जो ब्रेड आहे तो व्यवस्थित आपण पिठामध्ये मर्ज केलाय आणि आता आपण तेलामध्ये सोडतोय अशा प्रकारे. जसं मी मगाशीच सांगितलं की आपली कढई छोटी असते आणि जे गाड्या असतात त्यांच्याकडे जे कढया असतात त्या फार मोठ्या असतात. त्यामुळे आपण एका ब्रेडचे या ठिकाणी 4 तुकडे केले, जेणेकरून ते आपल्याला तळायला खूप इझी जाऊ शकतात.
असे चार चार करून आपण हे ब्रेड पकोडे फ्राय करून घेणार आहोत व्यवस्थित तेलामध्ये. तर आता आपला पहिला सेट आहे जो ब्रेड पकोड्याचा तो रेडी झालेला आहे आणि आता आपण काढून घेतोय आणि एक पेपर पण घेतलाय डिशवरती, जेणेकरून त्यातलं जे एक्स्ट्रा तेल असेल ते यामध्ये निघून जाईल. अशा प्रकारे आपले हे पहिला सेट मधले क्रिस्पी पकोडे बघू शकता, एकदम भारी झालेले आहेत, दिसायला एकदम यमी दिसत आहेत, रेडी झालेले आहेत. अशाच प्रकारे आता हे जे बाकीचे आपले पकोडे आहेत ते आता आपण पिठामध्ये बुडवून पुन्हा एकदा फ्राय करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे ही शेवटची फळी आपली म्हणावी लागेल ब्रेड पकोडीची, ती आता रेडी होते. आणि इथे बघू शकता, तर हे बघा क्रिस्पी असे मस्त ब्रेड पकोडे तयार झालेले आहेत. आता वेळ न दवडता आपण सुरुवात करूया खायला आणि घेऊया रिव्ह्यू आपल्या वियांचा. ब्रेड पकोडे रेडी आहेत आणि ते ब्रेड पकोडे टेस्ट करण्यासाठी आपल्या सोबत आहे आता वियान. तो वियान, कसा आहेस तू आणि काय खातोयस तू? कसे वाटतात ब्रेड पकोडे? खूप आवडले? कोणी केलेत? काकीने केलेले ब्रेड पकोडे आवडलेले आहेत. यमी लागतात आहे का? ओके, तर रिव्ह्यू तर चांगला मिळालेला आहे वियांकडनं. तर तुम्ही पण या ब्रेड पकोडे खायला.